बारामतीत 16 ते 20 जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शन। यावेळी शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार। शिर्डीमध्ये 12 जानेवारीला भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन। भाजपचे सर्व मंत्री, आमदार, खासदार आणि सुमारे 15,000 पदाधिकारी उपस्थित राहणार। जे.पी. नड्डांच्या हस्ते होणार अधिवेशनाचं उद्घाटन। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। खंडणी प्रकरणी विष्णू चाटेची चौकशी पूर्ण। खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी। हत्येप्रकरणी एसआयटी कराडची कोठडी मागण्याची शक्यता। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जिल्ह्यात पाठवणार दिल्लीची टीम। राज्य सरकारकडून मागवणार अहवाल। खासदार बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्याने मानवाधिकार आयोगात गुन्हा दाखल। सरपंच संतोष देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या वाशिममध्ये मोर्चा। त्यासाठी सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटनांची बैठक। मोर्चा शांततेत पार पाडावा यासाठी बैठकीमध्ये आखणी। कोल्ड प्ले संदर्भातील याचिका हायकोर्टाने फेटाळली। या प्रकरणी हायकोर्टाने हस्तक्षेप करण्याची गरज नाही। याचिकाकर्त्याने योग्य त्या प्रशासकीय विभागाकडे दाद मागण्याची मुभा। कॉन्सर्टच्या तिकीट विक्रीत गोलमाल झाल्याचा आरोप करत एका वकिलाने दाखल केलेली याचिका। डोंबिवलीमध्ये जागेच्या वादातनं 10 ते 12 जणांच्या टोळीकडून तोडफोड आणि दगडफेक। घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। परिसरातल्या दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण। नवी मुंबईतील राघव नरसाळे यांच्याकडनं शिर्डीमध्ये साईबाबांच्या चरणी सोन्याचा मुकुट अर्पण। 60 ग्रॅम वजनाचा आणि 4,29,000चा मुकुट असल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।